शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतात जो WD होता तो आता विरून गेला आहे आणि नव्याने WD उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्राच्या दक्षिणेला सध्या फारशा हालचाली नाहीत. 4 तारखेपर्यंत ऑल इंडिया वेदर बुलेटिनमध्ये कुठलेही अलर्ट नाही, परंतु 4 तारखेला गुजरातसहित संपूर्ण कोकण किनारपट्टीला हीटवेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 5 तारखेला देखील ह्युमिडिटी आणि उष्णतामान तीव्र राहण्याची शक्यता या भागामध्ये आहे आणि हा तसा किनारपट्टीचा भाग आहे. 6 तारखेला देखील गुजरातच्या बहुतांश भागात ह्युमिडिटी आणि उष्णतामान म्हणजेच थोडक्यात हीटवेव्ह असण्याची शक्यता आहे. हिवाळा संपला आहे, उन्हाळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील दुपारचं तापमान वाढू लागलं आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती बदलते आहे. उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाच्या हलक्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी तापमान नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालच्या उत्तरेला देखील पाऊस झालेला आहे. तर आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्व भारतामध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात. बाकी ठिकाणी फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या नाहीत. आपण नेहमीच्या अंदाजामध्ये GFS मॉडेलचा 10 दिवसाचा अंदाज बघत असतो. साधारणपणे काय हवामानात हालचाली चालू आहेत ते आपल्याला लक्षात येतं. 4 तारखेला एक WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होणं अपेक्षित आहे. थोडं अरबी समुद्राच्या बाजूने केरळमध्ये देखील हलक्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. पुन्हा एकदा आपण बघतो 8, 9, 10 आणि 11 तारखेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचे WD सक्रिय होतील आणि याचा प्रभाव पूर्व भारतामध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतामध्ये आपल्याला पाऊस आणि बर्फवृष्टी या दोन्ही गोष्टी होताना दिसणार आहेत. मात्र तरी देखील भारताच्या इतर भागामध्ये कुठेही पावसासंदर्भात ॲक्टिव्हिटीज असणार नाहीत. आपण जेव्हा 16 तारखेपर्यंतचा अंदाज बघतो महाराष्ट्राच्या बाबतीत, तेव्हा आपल्याला थोडं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण, सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आली आहे ECMWF मॉडेलनुसार. हीच बाब आपण जेव्हा याच तारखांच्या दरम्यान पुढील 15 दिवसामध्ये GFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र हा अंदाज बदललेला आहे. AIFS मॉडेलने मात्र सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. दरम्यानच्या काळात आपण आयकॉन मॉडेलचा अंदाज समाविष्ट करत असतो. 9 तारखेपर्यंत आयकॉन मॉडेलचा देखील अंदाज पावसासंदर्भात नाही. CFS मॉडेलचा आठवड्याचा अंदाज बघितला तर पहिल्या आठवड्यात तरी म्हणजे 8 मार्चपर्यंत पावसाची शक्यता नाही. 15 मार्चपर्यंत जो पावसाचा अंदाज आहे तो पूर्व भारतामध्ये WDचा प्रभाव निर्माण होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पूर्वेकडील काही राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये उत्तर भारतात WD आणि पूर्व भारतातही WDचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही समुद्रांमध्ये मात्र सध्या कुठल्याही हालचाली दाखवण्यात आलेल्या नाहीत. मात्र आपण बघतो की 22 मार्चपासून तर 29 मार्चच्या दरम्यान प्रभावी अशा प्रकारचे WD सक्रिय होतील, जे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली NCR सहित अगदी पश्चिम बंगाल, नेपाळ या सर्व भागामध्ये बर्फवृष्टी करणार आहेत, गारपीट करणार आहेत. त्यामुळे हा अंदाज महत्त्वाचा आहे. मासिक अंदाजामध्ये CFS मॉडेलने आपल्याला एप्रिलमध्ये अधिक पावसाचा प्रभाव निर्माण होईल हा अंदाज कायम ठेवला आहे. मेमध्ये मात्र कमी पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतील आणि त्यांचा मार्ग जसा बनेल तसं पावसाळी वातावरण तयार होईल.
मात्र एक बाब आपण सातत्याने बघतो. SIPS मॉडेलने आपल्याला मे मध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे आणि आता अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम विकसित होईल आणि ही वादळी सिस्टम दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात देखील प्रभावी ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये देखील SIPS मॉडेलने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आपण SMW मॉडेलचा या ठिकाणचाही अंदाज बघत असतो. आपण साधारणपणे बघतो की केवळ पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये आणि केरळमध्ये पावसाच्या घटना घडतील. या पलीकडे फारसा पावसाचा अंदाज नाही. थोडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा गोव्यामध्ये ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. या पलीकडे मध्य भारतावर, पश्चिम भारतामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही. आपण बघतो मॅक्झिमम टेम्परेचरनुसार आता महाराष्ट्रामध्ये दुपारचं तापमान वाढू लागलं आहे. प्रत्येक दिवशी हे तापमान अधिक तीव्र होत जाईल. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच गुजरातचाही बराच भाग असणार आहे. पुढे राजस्थान आणि संपूर्ण भारतात हे तापमान वाढत जाईल. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला, तीव्र उन्हांपासून आपले संरक्षण कसं होईल या दृष्टीने योजना तयार असावी. आज बोईसर वगैरे भागात ढगाळ परिस्थिती सकाळीच बघायला मिळू शकते. सोलापूर परिसरामध्ये ढगाळ परिस्थिती असू शकते दिवसभरामध्ये. जवळपास 10 तारखेपर्यंत कोरडे वातावरण राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे भारतीय भूभागावर आणि खास करून महाराष्ट्राकडे 10 तारखेनंतर येऊ शकतात. थोडक्यात 10 तारखेनंतर 11 तारखेला काही भागामध्ये आपण बघतो की कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टी या भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला सकाळी दिसू शकते. त्यामुळे वातावरणीय बदल हा 10, 11, 12 तारखेला होईल. त्यानंतर पुन्हा कोरडे वातावरण आहे. त्यामुळे विशेष ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रामध्ये अगदी आपल्याला 16 तारखेपर्यंत सुद्धा नाही. त्यामुळे मार्चचा पूर्वार्ध म्हणजे जवळपास 15-16 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या पावसाच्या घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत असाच अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं बिनधास्तपणे करता येतील. जर हवामानात काही बदल झाला तर आपण आपल्या अपडेटमध्ये पुढे घेणारच आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.